भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या वतीने श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम धम्मक्रांती बुद्ध विहार येरोडा पुणे येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी आपले विचार मांडताना भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष केबी मोडगरे, तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना सर्वप्रथम अभिवादन। आदरणीय श्रद्धावान श्रामणेर संघ, आदरणीय पुणे शहराचे सेक्रेटरी संदीप सोनवणे, आदरणीय जे आपला सर्व व्हिडिओ प्रसारित करतात सर्व महाराष्ट्रात श्रामणेर संघ त्यामुळे त्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण चांगलं दिसलं पाहिजे। मला माहीतच नाही ना, आता सांगितलं मला पोलीस सांगायला पाहिजे माझे कुठला वागताना बोलताना हे सर्व प्रसारित होतं। रवी साहेब, आजचा जो विषय आहे ते सेक्रेटरीने हा विषय दिला आणि समजायला वयाच्या 80व्या वर्षीच्या माणसाला कळणार नाही। 60, 70, 50 आणि शिकेला PhD झाले त्याने समजणार नाही, पण लक्षपूर्वक जर ऐकलं तर लगेच अडाणी माणसाला समजेल, बरोबर आहे। पण मोठा विभाग जर ते लक्ष दिलं नाही तर तो त्याच्या डोक्याच्या बाहेर नाही। तरी पण मात्र मी तुम्हाला ते मुद्दे पानावर लिहून दिला आणि कालांतराने मुक्त झाला, वयामध्ये आला, ते वही हाताळणी दिली तर प्रत्येक समुत्पाद म्हणजे काय, कार्यकारण भाव म्हणजे काय ते बघितलं तर तुमच्या लगे अनेक लक्षात येईल। मी जेव्हा एक भाग वाचतो त्यावेळी तुम्ही लगेच उत्तर देणार, एवढं सोपं आहे। तुम्ही उत्तर देऊ शकता, मला गॅरंटी आहे सोपं आहे का विषय, बरोबर आहे। सांग पहिलं उत्तर काय आहे? पहिला प्रश्न विचार, तुम्ही शाळेत जाता अभ्यास करतच नाही, काय होणार? सोपं आहे, इतकं सोपं आहे की नाही? तुम्ही सतत अभ्यास केला तुम्ही काय होणार? म्हणजे अभ्यास करणं काय आहे? तुम्ही कार्य केलेलं आहे, बरोबर आहे। त्याचे रिजल्ट काय लागला? पास झाला। तुम्ही अभ्यास केला नाही तर कार्य झालं, त्याचे रिजल्ट काय लागला? नापास झाला। सोपं आहे, कठीण आहे का? इतकं सोपं आहे। पण हा सुद्धा या कृती दलाच्या माणसाला कठीण वाटतं, कठीण वाटतं। काय करायचं अभ्यास करून, जास्त अभ्यास करून काय करायचं आहे अशा पद्धतीनं या माणसाची प्रवृत्ती आहे। मी तिसरा प्रश्न विचारतो, समुद्राच्या पाण्याची वाफ होते मग काय होतं? नाही, समुद्राच्या पाण्याची वाफ होते समुद्रामध्ये। आता जर पावसाळ्यात बघितले नाही तर उन्हाळ्यात 3 महिने समुद्र कडून तापतो, त्या पाण्याची वाफ होते। वाफेवर काय होता? ढग होता, लगेच पाणी होत नाही ना, ढग तयार होतात आणि ढग आकाशात जातात, पण त्याचं काय होतं? ढगांचं त्याच्यामध्ये द्रव बिंदू तयार होतात नाही का, आणि मग ते खाली पडतात। किती कारण झाली? समुद्राच्या पाण्याची वाफ होते, कशामुळे होते? उष्णतेमुळे होते। त्याच्यामुळे काय झालं? कार्य झालं उष्णतेमुळे, तिथून निर्मिती काय झाली? ढग निर्माण झाले, बरोबर आहे। ढगामध्ये थोडे द्रवबिंदू तयार होतात, गारा होतात, मोठे गारा पडतात ना, बारीक थेंब पडतात, वादळी पाऊस तयार होतो, हे सर्व त्याच्यामध्ये निर्माण होते आणि मग आपल्या पृथ्वीवर ते पडतं। ऐकलं कार्यकारण भाव आहे की नाही? कार्य आहे कारण लक्षात आला। आता तिसरा वृक्ष तोड ते करतात, दंगल तोडतात। वृक्ष तोड करणे
ज्या ठिकाणी दंगल आहे, ज्या ठिकाणी टेकडे आहेत, वनस्पती आहे, त्या ठिकाणी अधिक पाऊस पडतो. कारण वनस्पती असते, झाडं असतात, ओलावा असतो आणि त्या ठिकाणी त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक असते. सिमेंटचे शहर आहे, सिमेंट त्या ठिकाणी पाऊस कमी पडतो, हे कारण आहे. दुसरं आहे डोंगरावर पाऊस पडतो. आता प्रामुख्याने 10 किलोमीटर डोंगर आहे. तुम्ही डोंगर बघितला? आमच्या गावाकडे, तुमच्या गावाकडे डोंगर असेल. पाऊस पडला पण आपल्याकडे पाऊसच पडला नाही. मला काय वाटेल, इकडे पाऊस पडला नाही आणि नदीला पाणी कसं आलं, असं वाटणार नाही तुम्हाला? 10 किलोमीटरवर पाऊस पडत आहे आणि इकडे पाऊस पडलाच नाही, तुला आश्चर्य वाटेल नदीला पाणी कसं आलं. तर मात्र डोंगरावर पाऊस पडतो आणि तो नदीच्या प्रवाहामध्ये वाहतो. एक सकल उंच भागाकडून सकल भागाकडे वाहण्याचा हा पाण्याचा गुणधर्म आहे. आता या ठिकाणी कोंदू गिरी बाबांच्या जाळ्यात किती लोक बसलेले आहेत, येतात म्हणजे ज्योतिष सांगणारे येतात. तुमच्या घरामध्ये झालेलं आहे, तुमच्या घरामध्ये काहीतरी झालेलं आहे, गर्मी केलेली आहे, काहीतरी केलेली आहे आणि आपले लोक असतात असं मग तो पैसा पूर्ण घेऊन जातो. आता परवा चोरांनी कार्य केले, एका बाई जात होती, पोलिसांचं रूप घेतो, मी पोलीस आहे, चोरी झालेली आहे. तुमच्या जे भांडे आहेत ते सर्व अलंकार तुम्ही पिशवीत ठेवा. त्या बाईला का बरं अक्कल आली नाही, थोडी अक्कल झाली. सर्व भांडे काढले, गळ्यातले ते आणि पिशवीत ठेवले. त्या चोराने काय केलं, बरोबर त्यांनी सांगितलं गुरु असेल लक्ष दुसरीकडे गेलं, पिशवीचं भांडे काढले आणि पळून गेलं. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा या समाजामध्ये काम करणारे लोक आहेत. म्हणजे गुरुगिरी बाबांच्या जाळ्यात बसलेले आपली फसवणूक होणे. गुरु बाबाने गेले, आपण त्याच्यात बसलो, त्याचे निर्माण झालेलं आहे, फसवणूक झाली आपली. कारण म्हणजे कार्य झालं आपल्याला, म्हणजे पुढे आपल्याला. तिसरा जो आहे, एखाद्या परिस्थितीला बरे वाईट नजरेने पाहिले तर का होतं, एखाद्यावर ताळीवारला बघूया. एखाद्या विक्षिप्त माणूस आहे आणि एखाद्या स्त्रीला चिडलं, का होणार, भांडण होणार की नाही. ती बाई घरी सांगणार, घरी सांगण्यानं तो माणूस माझ्या बायकोला किंवा माझ्या मुलीला असं काही तर तो काय करणार, हातात तलवार घेणार. दुसरा एक गोळी बनणार, कोणी तलवार घेणार आणि चौकामध्ये आले भांडण करणार. यार होणार की नाही. म्हणजे कार्य कोणी केलं, त्या दुष्ट माणसाने, बरोबर आहे. त्याचा परिणाम काय झाला, भांडणात झाला. भांडणामध्ये कोणी बनणार, मग काय होणार, त्याच्या पलीकडे पोलीस ठाण्यात रिपोर्ट झाला. पोलीस काय करणार, त्याला पकडून देणार. ते सर्व काय घडलं ते एकाच त्या माणसाला. आता ठेकेदाराने कमी सिमेंट वापरून इमारत उभी केली. ठेकेदारांनी त्या ठेका दिला आणि कमी सिमेंट वापरलं, त्या इमारतीचं आयुष्य कमी होणार की नाही. ही 50 वर्षे 100 वर्षे टिकणारी इमारत 20 वर्षातच. म्हणजे या ठिकाणी काय घडलेलं आहे, कार्य कोणी केलं, त्या ठेकेदाराने केलं नफ्यासाठी. म्हणजे काय झाले, त्याच्यामध्ये कृष्णा निर्माण झाली. जर 2 कोटी सिमेंट म्हणजे 1 कोटी सिमेंट वापरलं तर मला नफा नाही, नफा, बरोबर आहे. नुकसान कोणाचं झालं, तर रहिवाशाचं झालं. जे कृष्णेमुळे त्या माणसाने तिथं हे नुकसान केलेले आहे. म्हणजे गुन्हाच्या ठेकेदाराने केला, प्रायचित्त कोणाला भोगायला मिळालं, त्या फ्लॅटच्या लोकांना, बरोबर. कार्य आणि कारण. इमारतीचा पाया पक्का करून बोलवर नसेल तर इमारत बांधली जर एखाद्या माणसाने, ही इमारत आहे कधी 6 महिने इमारत बांधायची आपल्याला. 6 महिने इमारत बांधायची, काही पाय जर कमी केला खाली, पाकच खूप केला नफ्यासाठी, कृष्ण निर्माण झाली, कोणाला माहीत होते. आता कोण जर 2 फुटच त्याने पाय होता त्याच्यावर 6 महिने इमारत केली, पेपरमध्ये बघितलंच ना,
बघा ती इमारत पट्ट्यासारखी अशी खाली पडते. तुम्ही बघितलं, तुम्ही मुंबईला झालेलं आहे. अशी अशी पडलेली इमारत, अशी पत्थरचा पडतो तसा इमारत खाली पडली. म्हणजे त्या ठिकाणी त्या कृष्णेमुळे त्याच्यामध्ये कृष्णा निर्माण झाली, अभिलाषा निर्माण झाली. फार पैसा मिळावा, नंतर काय होणार? मग पोलीस येणार, मग शोध घेणार, मग सायंटिस्ट येणार, त्या क्षेत्रात इंजिनियर येणार. त्याने किती सिमेंट वापरलेलं आहे, किती खोल केलेलं आहे, संशोधन केलं की मग त्याला पकडणार. त्याचे परिणाम कार्य आणि कारणभाव एकमेकावर अवलंबून आहे. आता जर चोरी केली, काय होणार? चोरी केल्यावर आपल्याला उत्तर झाली तुम्हाला पोलिसाच्या ताब्यात जाणार की नाही? आपण जर पत्नीला मारलं, साध्या पत्नीला, पत्नी काय करणार? रागारागात काय कुठे जाणार? निघून जाणार ना आई वडिलांकडे, बरोबर आहे. त्या पत्नीला नवऱ्याने मारलं. का बरं मारावं पत्नीला? ते कशामुळे मारलं? राग आला, राग. मला जेवण वेळेवर दिलं नाही, मला मटणही दिली नाही आज पाहिजे होतं, आज चांगलं जेवण झालं नाही. कृष्णा निर्माण झाली, जिजेवर चव आली, त्याच्या जिजेवर चव आली. आज मला मटण मिळणार, आज बायकोने मटण केले, पण तू पैसेच केले नाही बायकोला, बायकोकडून पैसे आणणार. आणि मग त्याला राग येतो. राग आल्याबरोबर आणि ते जीभ त्याची पडपडते, आज नुसतं मटण खाणार, आज मटण खाणार असं म्हणल्यावर बायकोने मटणच केली नाही, पैसेच नसल्यामुळे. तो येतो रागाने, येतो दंडाने बायकोला मारतो. बायको निघून जाते. मग पोलीस रिपोर्ट होते. पोलीस रिपोर्ट झाले की मग काय होणार? जवळ घ्यायला कैदेमध्ये झालं, बरोबर आहे की नाही? होता कुठे काढणे, याला म्हणतात सरळ सारखा कार्य कारणभाव सिद्धांत. दुसरा आहे जास्त गोड खाणे. जास्त गोड खायला काय होतं? डायबिटीज होते की नाही? तुम्हाला 600 होते, 700 होते, 800 पर्यंत होते, 150 पर्यंत राहते. आणि मग त्याच्यामुळे आधार होतो. आधार झाला की एक एक आपल्या शरीरातलं जे असतात अवयव ते निकामी होतात. त्यामध्ये माणूस मृत पावतो. म्हणजे गोड खाणं कशामुळे? जिभेवर कृष्णा निर्माण झाले तर बरं वाटतं. खा, परत खा, परत खा, परत खा. गोड आहे, गोड आहे, की हा मस्त आहे. तळलेले पदार्थ खा, तळलेले पदार्थ खा, चव वाटते. कालांतर त्याचे परिणाम काय होतात? बीपी वाढतो, शुगर वाढते, आणि मग तो माणूस दवाखान्यात जातो, लाखो रुपये खर्च करतो, लाखो रुपये खर्च करतो. जीव वाचण्याकरता जमीन दामी सर्व कर्जबाजारी होतो. आणि तेव्हा 10-20 लाख रुपये खर्च सुद्धा माणूस मरतो. म्हणून हे सगळं कशावर आहे? कृष्णा होती, चळवळ निर्माण होते, आणि सर्व गुन्हे सगळे माणूस स्वतःच्या नियंत्रण डोळ्या होतात. रात्री बेरात्री फिरणे तुम्हाला सांगितलेले आहे. त्याचे क्रम होतात. कमीत काही फिरलं तर पुढे येतो, पिढा घालतो, तुम्हाला बंदिश होतं. तर तुम्ही जर रात्री चेहऱ्याने फिरताच नसता, तुमच्या हाताने कृती घडली, आणि कृती घडल्यावर त्याचे कारण झालं, पोलीस आले, तुला पकडून नेलं. आता पुराने गाव वाहून गेलं, आपण बघितलं पुराने गाव आलं, त्या ठिकाणी काय होतं? पाऊस अधिक पडतो त्या परिसरामध्ये, क्षेत्रामध्ये. खलपुटी म्हणतात. खलपुटीमध्ये खलकाचा पाऊसच चालू पडतो. त्या पद्धतीचं वातावरण निर्माण होतं, आणि अधिकाधिक पाऊस पडतो, आणि गावाचे गाव वाहून जातात. हे याला सुद्धा कार्यकारण म्हणतात. दुसरं आहे लायसन्स नसताना गाडी चालवणे, किंवा कमी वयात गाडी. कोण चालवत गाडी? ज्यांचं 18 वर्षे नाही तर ते गाडी चालवतात. ज्यांचं 18 वर्षे नाही, हा चांगला आहे ना, 18 वर्षे नाही पण गाडी चालवतात. हा जरा एक आठवत करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 लोकांनी ज्याला लायसन्स नाही, 18 वर्षापेक्षा कमी असताना सुद्धा गाडी चालवणं. कारण गव्हर्नमेंटचा नियम आहे, 18 वर्षे झाल्याशिवाय त्याला लायसन्स देत नाही गव्हर्नमेंट. तुम्हाला लायसन्सच नाही, पोलीस पकडणार नाही तुम्हाला. बरोबर आहे?
दिल्लीला आजोबा, बाप दिल्लीला आणि आजोबाने तिघी मुलं काय झालं, 2 मुलं, त्याला लायसन्स नाही, 18 वर्षाच्या आत. आता टीव्हीवर सारखं घडलं दररोज तेच दाखवतात. काय केलं त्यांनी, दारू पिला, लायसन्स नाही. विमाननगरमध्ये आपल्या कल्याण व्यवस्था प्रकरण दारू पिल्यामुळे, लायसन्स नसल्यामुळे त्याने 3 माणसं झाली ठार केली. पुन्हा पुण्याचा ते कार्य त्यांनी केलं आणि 3 माणसं मिळली. त्या चुकीच्या एका माणसामुळे आणि नंतर काय झालं, ड्रायव्हर बाजूला त्याला नियम आहे चालवायचा, हा इथं बसला गाडी चालवा, वय 17 असताना त्याने गाडी चालवली, बॅलन्स केला, दारू केला होता आणि 3 माणसं झाली ठार केली. हे प्रकरण आता कोर्टापर्यंत गेलं. आजोबा म्हणतो मी इथंच होतो आणि नातवाला वाचवण्याकरता मी गाडी चालवली. खोटं बोलला. नातवाला वाचवण्याकरता मी इथं तो दिल्लीत होता, पण मी पुण्यात होतो, मीच गाडी चालवली. ड्रायव्हरला कोंबून ठेवलं, घरामध्ये आणि साक्षी पण पोलिसाला की माझ्या मालकाने गाडी चालवली. दिल्लीला आहे बा, गाडी चालवली असं सांग, मी बाजूला होतो, माझ्या मालकाने गाडी चालवली. जे नातवाला वाटलं मी तिला खोटे बोलले, ते गाडी तर चुकून दिली नातवाला, पण मी गाडी चालवली आहे. पुन्हा बापाने सुद्धा तसंच सांगितलं. त्याला दिल्लीला पोलीस गेले, दिल्लीहून त्याला पकडून आणलं आणि फटके मारले, कबूल झाला मी दिल्लीत होतो. म्हणजे हे सगळं कशामुळे घडलेलं आहे, हे सर्व कार्याचे कारण व्हावं. गाडी निघून नसती, गाडी चालवली नसती, गाडी झाला नसता आणि तो कोणताच बोलला नसता. ठीक आहे, माझ्या किंमत आली म्हणजे नाही, माझ्या मुला नातवाने गाडी चालवलेली आहे, त्याचं प्रायश्चित्त त्यालाच मिळालं पाहिजे. मी सांगितलं सिद्धार्थ माहित आहे का, जेव्हा सिद्धार्थ डोक्यात होता त्यावेळेस सेनापती युद्धाला म्हणतात, सिद्धार्थाला म्हणतात तुझ्या आई वडिलांची संपत्ती जप्त करायची आहे, नाही तर तुला द्रोणत्याग करावं लागेल, तुला देहांताची शिक्षा करावं लागेल. ही पैकी सिद्धार्थ म्हणतात कारण मी गुन्हा केलेला आहे, त्याचं प्रायश्चित्त मला भोगावं लागेल, मला भोगावं लागेल. माझ्या आई वडिलांना त्याचा त्रास नको. बघा सिद्धार्थाचा दुर्गम आणि हरिया माणसांचा व्यापारी माणसांचा मस्त आहे, खायला प्यायला मिळतात, गावी प्यायला मिळते, मस्त वापरते. मस्त म्हणजे मागलेले, मस्त म्हणजे मागलेले लोक असतात श्रीमंतांचे. आणि 3 मुलांना बळी घेतलेला एका मागलेल्या असं तो वाद होता कामाने. या पद्धतीची नम्रतापूर्वक तुमच्या हातून कृती घडला कामाने या पद्धतीने सांगितलं. आता सर्व त्याचा तपासतो आहे. तिघांना हात द्यायला लागले, बापाला लागले, आजोबाला लागले, मुलाला लागले आणि ड्रायव्हरला तुम्ही दाबून ठेवलं. त्याच्यामध्ये परत दुसरी शिक्षा. एक फोटो त्याचं म्हटलं असतं का माझ्या नातवाने केलेलं प्राची त्याला बघू द्या, काही बघू द्या, त्याला हिंमत पाहिजे नसते. कशामुळे झाले, कृष्णाने मागायची अरे माझ्या नातवाला काय होणार, काय नाही म्हणजे माझ्या मुलाला काय होणार. कृष्णा माझा मुलगा जगला पाहिजे, त्याच्यात त्रास होता कामा नये. तर गुन्हा केला त्याने, त्रास होता कामा नये नसतो, त्याचा प्राचित्य त्याला मिळालंच पाहिजे. या पद्धतीचा निसर्ग नियम आहे. आता निसर्ग आहे ना, निसर्गाच्या नियमाप्रमाणे बरोबर त्याला त्याच्या शिक्षा झाली. याप्रमाणे हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. त्यापुढे तुम्ही असं काही मागू नका. पंचशिलेचे जर आपण पालन केलं नाही, पंचशिलेचे पालन केलं तर आपण कसे बनणार, सद्गुणी बनणार. आणि पंचशिलेचं पालनच केलेलं काय बनणार, आपण दुर्गुणी बनणार. बरोबर आहे. हे कार्यकर्माचा सिद्धांत आहे. समुद्राला भरती येते, समुद्राला भरती कशामुळे येते, चंद्र पौर्णिमेच्या दिवशी ते निसर्गाचे नियमावली हा पुढे जातो धरतीला. त्याला सुद्धा कारण आहे. आणि ओहोटी असते आणि ओहोटी झाली की लांब पाणी जातं समुद्रात. मी बघितलं असेल
याचे पाठीमागे कार्य आणि कार्यभावाची सिद्धांत आहे. मित्रा भांडणं झाली घरापर्यंत चर्चा झाली तर दोन्ही कुटुंबामध्ये वाद होतो, मारामाऱ्या होता आणि आयुष्यभर ते शत्रू राहतात. किती वाईट प्रकार झालेले आहे. त्यामध्ये कोणी कोणाची मुलाचं ते सत्य बाजू खोटी बाजू जरी असली तरी बाप म्हणतो माझ्या पोरातच झाला. या ठिकाणी काय निर्माण झाली? कृष्णा निर्माण झाली. कोणाविषयी? मुलाविषयी. माझ्या मुलाने काही खोटं काही नाही केलं म्हणजे माझ्या मुलाला वाचला पाहिजे हे तिथे कृष्णा निर्माण. आता ह्या ठिकाणी 14 एप्रिलला दारू पिऊन कोण असतात. आता तुम्ही मगाशी मला हात केला त्याचं उत्तर मला द्यायचं. लायसन्स 18 वर्षाची आतील मुलाने गाडी चालवली, 9 मुलं होती, 9 आमचे चालवले होते, ठीक नाही. त्यापुढे गाडी चालवायची नाही. गाडी चालवायची ना 18 वर्षीय झाल्याशिवाय गाडी चालवायची नाही, नियम आहे. तुमच्या हातून एखादी घटना घडली भयंकर प्रायश्चित्त होणार. आणि या पद्धतीनं 14 एप्रिलला दारू जर लोकांनी पिली आणि इथं ब्राह्मणाने जर बघितलं जय भीम दारू पिऊ आपण ऐकते ना आपण ते बघत नाही. दारू पिऊन सकाळी सगळ्यांना जाता हा काय डब्बा असतो आणि तो दारू पितो आणि म्हणतो ते जय भीम बरोबर. आम्हाला जर दळवाडला असेच प्रकार निर्माण झाले. आता त्यांना माहिती आहे कोणत्याचा भोगादारी आहे, काही म्हणतच नाही. माझा स्वभाव सुंदर म्हणत आहे ठीक आहे जय भीम साहेब आणि 18 बोलत बसणार माझ्याशी. त्याला म्हणत नाही तुझ्याकडे असं तू म्हणूच शकत नाही कारण माझ्या आणि का खरं माझ्यामध्ये आपण होतो दावड्या माणसं म्हणून त्यांना माहित आहे म्हणून सर काहीच म्हणत नाही. अजून गप्पा मारा खोट्या काट्या काही. अशा पद्धतीने सुद्धा समाज काय म्हणतो की 14 एप्रिलला हे लोक बौद्ध झाल्याशिवाय दारू पितात आणि बाबासाहेबांच्या विचारांचा उध्वंस करतात. बरोबर आहे. एवढी कारणं मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितले आहे. हे कशामुळे झालेलं आहे सर्व? दारू पिता कशामुळे? कृष्णा निर्माण झाली. आज मस्त मजा करायची. दारू पिली की मस्त मजा येते. कृष्णा निर्माण झाली आणि कृष्णेमुळे हे सर्व प्रकार घडतात. यामध्ये खरा दोष कोणाचा आहे? लक्षात असेल तर कोणाचा आहे? सांग. कृष्णेचा. आपला शत्रू कोण आहे? कृष्णा म्हणजे तहान. पाणी प्या ना तुम्ही खा. जेवण घ्या पण अधिकारी खाल्लं तर त्याला ते तुम्हाला पचणार नाही, त्रास होणार आहे. दारू किती प्यायची? थोडी प्यायची असेल का कोणत्या करता पण बाहेर येऊन तुम्ही त्याला वाटते की दारू पिली की चौकात जाणार सर्वांची इज्जत घेणार. या माझ्याकडे कोण आहे आता बोलणार आणि बघा बरं आता कोण बघतो मी आणि एका थापडीने एखादा मुक्त मागणार आहे थापडी खाली पडेल तो दारूच्या चौकात बोलणारा पण आम्ही त्याला थांबवतो कारण दारू पिणार आहे त्याच्या पाठीमध्ये कोण जाणार आहे माणसाने त्याला परत कोणीच आले नाही म्हणजे मीच श्रेष्ठ आहे दारू पिणारा आणि पुढे बोंबलतो चौकामध्ये पुढे बोंबल बसतो. अशा पद्धतीची कारणं आपल्या समाजामध्ये आहेत. या दृष्टिकोनातून हे कृष्णेची कारणं म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी कृष्णा ही कारणीभूत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक समुपाद या ठिकाणी बुद्धाने काय केलेलं आहे? हॅलो हा आम्ही 10:30 पर्यंत त्या मासिकच्या दुकानाला भेटलो. हो तुम्ही उभे राहा तिथं पैशाने बोला येते. बरं चालेल ठीक आहे. प्रत्येक समुपादाच्या माध्यमातून बुद्धाने हे काय सांगितलेलं आहे? ते पृथ्वी ईश्वराने निर्माण केली. पृथ्वी ईश्वराने निर्माण केलेली आहे. कोणीतरी ईश्वर आहे आणि ईश्वराने ही निर्मिती केलेली आहे आणि चराचरामध्ये सर्व ईश्वरच आहे.
पानामध्ये ईश्वर आहे. श्रीकृष्ण म्हणतात मी पाण्यात आहे, तुमच्यात आहे, माझा आत्मा जरामध्ये आहे, झाडामध्ये आहे, बैलामध्ये आहे, हत्तीमध्ये आहे. श्रीकृष्ण म्हणतो. बुद्धाने हा प्रश्न विचारला निसर्गाला, ब्राह्मणवाद्यांना, जर हा ईश्वर आहे, हा जर ईश्वर आहे तुमचा आणि ईश्वरांची लेकरं जी आहे सर्व आहे तुमचा, मग तुमचा कंट्रोल तो पिणारा माणूस आहे, दारोड्या माणूस आहे, त्याला त्रास देतो, लुटतो, शिव्या देतो, पत्नीला मारतो, तुमचं नियंत्रण का नाही? काय म्हणतात बुद्ध? त्या विभागाला म्हणतात, जर तुम्ही म्हणता ईश्वराने सर्व चराचरामध्ये निर्माण केलेलं आहे, तर मग या समाजामध्ये चांगली माणसं का निर्माण केली नाही? तुमच्या हातात रिमोट कंट्रोल आहे की नाही? गर्भाशयामध्ये जन्माला आलेलं प्रत्येक बाळ हे चांगलंच निर्माण झालं आहे, असं ना का केलेलं आहे? मग ह्या जगामध्ये दुःख आहे, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, श्रीमंत माणूस गरीबाला लुटत आहे, हातामध्ये तलवार घेऊन चौकात भांडत आहे, दारू पित आहे, पत्नीला मारत आहे. हे जे प्रकार घडत आहे, तर ईश्वरा तुमचा ईश्वर जो आहे तो आत्मा आहे, परमात्मा आहे, त्यांचं नियंत्रण या माणसावर का नाही? हा पहिला प्रश्न बुद्धाने त्या विद्वानांच्या तत्ववेत्यांना विचारलेला, त्यांचं उत्तर दिलेलं नाही. आणि अशा पद्धतीने ईश्वराने काही प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. फक्त प्रत्येक स्वरूपाला धकाते घ्या. वया काळात तुमच्या वया काळासमोर, पेन काळासमोर प्रत्येक कार्य कारण भाव म्हणजे प्रत्येक संपाद, कार्यकारण भाव म्हणजे प्रत्येक संपाद. प्रत्यय प्रति अर्थात त्याला य प्रत्यय समुत्पाद, समुत्पाद समूह अर्थात त्याला पा आणि द प्रभ आणि प्रति द असे काना ते अर्थात त्याला य त्याला प्रतिज्ञा द्या करायची. समुत्पाद स समेचा म त्याला मु आणि अर्थात त त्याला पा आणि द समुत्पाद शब्द कठीण आहे. प्रत्येकचे समुत्पाद कार्यकारण भाव. आणि या ठिकाणी बुद्ध म्हणतात प्रत्येक तुमच्या मनामध्ये एक निर्माण होतं, तुमच्या मनामध्ये जे निर्माण होते हेतू म्हणून तुम्ही त्याला पाहिलं. आणि जर अशा पद्धतीचा हेतू निर्माण झालाच नाही, तुमच्यामध्ये हेतू चांगला निर्माण झाला, काल तुमच्या तिथं भांडणं सुद्धा निघलं म्हणते जी, बरोबर आहे. त्याचा हेतू काय आहे? त्या पेशंटला वाचविण्याचा हेतू आहे, शस्त्र आहे, पण त्याला भूल देऊ, त्रास होऊ नये म्हणून भूल देतात आणि त्याचा पूर्णतः जो रोग आहे तो रोग निर्मूलन कष्ट करतात. हा हेतू किती आहे? चांगला हेतू आहे. आणि आता जो सांगितला हेतू वाईट हेतू आहे. आणि या पद्धतीने हेतू प्रत्येक तुमच्या मनामध्ये हेतू निर्माण होतो. हेतू निर्माण म्हणजे कारण चांगले घडतं, वाईट घडतं. या पद्धतीचा हा या ठिकाणी सांगितलेला प्रत्येक दिलेला आहे. या ठिकाणी कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही आणि जर कारण सांगितलेले आहे. आणि भगवान बुद्ध म्हणतात देव प्रत्येक स्वरूपात जाणतो तो धमास जाणतो. आपल्याला पूर्ण आहे म्हणजे रोजगार शब्द आहे, परंतु वाचून पाहू सांगितलं तुमच्या शक्तीच्या बाहेरचा विषय आहे म्हणून थोडं थोडं उदाहरण दिले पूर्ण समजतील असेल. आणि माझ्या डोक्यातले काय सकाळी जाऊ त्याला म्हणजे त्याच्यात माझं डोक्यावरून जात असतं, बरोबर नाही. म्हणून मी हा नवदा बुद्धी आणलं पडला ते शोधून काढले आणि तुमच्यासमोर सांगितलं समजलेल्या पद्धतीनं ते तुम्हाला समजलेले आहे. बुद्ध काय म्हणतात तो धम्मास कोण जाणतो? धम्मास कोण जाणतो? जो समुत्पाद जाणतो. भगवान बुद्ध म्हणतात जो प्रत्येक समुत्पाद जाणतो तो धम्मास जाणतो. जो धम्मास पाहतो तो मला पाहतो. ज्याला प्रत्येक समुत्पाद समजलेला आहे
तो माझ्या धर्मात जातो. धर्मामध्ये कोणता पंचशील, बरोबर आहे. तथागतांचा पंचशील, तथागतांचा आर्यष्टांगिक मार्ग आणि तथागतांचे 4 आर्य सत्य शील मार्ग, हे जो जाणतो तो मला पाहतो, मला पाहतो असं म्हणतात. बरोबर बसली आहे असं म्हणू शकतो का मी? आपण जाणत नाही ते, पण मात्र बुद्ध हे केव्हाच जन्माला येत नाही. आपण अनेकदा जन्माला येतो असं म्हणतात. दुःखासारखं वागला दुःखाचं जन्म, मांडीसारखं वागला तर मांडीचं जन्म, बेडकासारखं वागला बेडकाचं बेड, कुत्रासारखं वागला कुत्राचं जन्म. हिंदू धर्माची संस्कृती आहे. प्राण्याप्रमाणे वागला प्राण्यासारखं, चांगला वागला तर संस्कृती सारखा माणसाचा कदर म्हणा वागणार. काही किती हिंदू दाखवल्या मला वाटतं चांगलं आहे. आपण काही जरी केले काहीच होत नाही असं म्हटलं म्हणून आपल्याला भीतीच नाही, आपल्याला भीतीच नाही. मात्र हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू या 4 घटकांमुळे आपलं शरीर बनलेलं आहे. माणसाचं कशामुळे बनलेलं आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू. रुद्राचं कशामुळे बनलेलं आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू. माणसाचं कशाने बनलेलं आहे? पृथ्वी, अख्ख्या चला